ओके, आज आपण स्टार्ट करणार आहोत चॅप्टर रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स. रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स बघायच्या आधी सर्वात प्रथम आपण पाहू की नंबर सिस्टम्स हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. पहिले आहे नॅचरल नंबर्स. फर्स्ट आर नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स असे नंबर्स आहेत ज्या गोष्टींनी आपण काउंटिंग करतो. उदाहरणार्थ माझ्याकडे असे 3 दगड आहेत, तर मी काय म्हणतो, माझ्याकडे हा 1, हा 2 आणि हा 3 असे माझ्याकडे 3 दगड आहेत. सो इकडं 3 दगड किंवा इंग्लिशमध्ये आपण म्हणू 3 stones. आय एम हॅव्हिंग 3 stones. सो हे ह्या नंबर्सला आपण म्हणतो नॅचरल नंबर्स, ज्यांनी आपण बेसिक काउंटिंग करतो. 1, 2, 3 असं करत करत जेवढे स्टोन्स असतील तेवढे. ओके, यांना म्हणतो आपण नॅचरल नंबर्स. हे नॅचरली आलेत कारण आपण नॅचरल गोष्टींना ह्याच नंबर्सनी मोजतो. सपोज आपल्याकडे झाड आहेत, याकडे समोर दिसत आहेत मला 2 झाड आहेत, तर मी असं म्हणणार की हा एक झाड आणि हा एक झाड नाही. मी म्हणणार की हे 2 झाड आहेत. सो मी म्हणणार की हे 2 ट्रीज आहेत. ओके, सो अशा प्रकारे आपण नॅचरल नंबर्सला डिफाईन केले. हे सगळ्यात पहिले आलेले नंबर्स आहेत. हे बेसिक काउंटिंग साठी यूज केले जातात. आता पुढे जाऊ आपण. पुढचे नंबर्स आहेत आपले होल नंबर्स. नेक्स्ट आहे होल नंबर्स. होल नंबर्स नॅचरल नंबर्सच्या बऱ्यापैकी सिमिलर आहेत, बऱ्यापैकी सारखे आहेत. सो होल नंबर्स मध्ये कसे आहेत, सेम नॅचरल नंबर्सचे 1, 2, 3, 4 असे करत करत पुढचे नंबर्स, फक्त याच्यामध्ये एक ऍडिशनल नंबर येऊन जातो, तो आहे 0. सो 1 च्या आधी आपण एक 0 नंबर इंट्रोड्यूस केलाय. तर हा 0 नंबर म्हणजे काय, हा काउंटिंग साठी वापरला जातो का? आपण म्हणतो का माझ्याकडे 0 ऍपल्स आहेत, तर तसं नसतं. ते 0 म्हणजे की आपण कुठली गोष्ट नसते किंवा नाहीशी आहे त्याला आपण 0 वापरतो. की माझ्याकडे काहीच नाहीये, त्यासाठी मी कुठला नंबर वापरणार, 0 वापरणार. ओके, 0 ला आपण ऍज अ प्लेस होल्डर पण वापरतो. प्लेस होल्डर म्हणून पण वापरतो. प्लेस होल्डर म्हणजे काय, प्लेस होल्डरचं मराठीत सोपा अर्थ होतो की जागा पकडणारा. तुम्ही कधी एसटीने प्रवास केला? एसटीने प्रवास केला असताना तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही गर्दी झाली फार एसटीच्या बाहेर. ओके, एसटी आहे, एसटीच्या बाहेर भरपूर लोक आलेत. तुम्ही काय करता, तुम्ही छान बघता आणि तुमचा रुमाल या खिडकीतनं तुम्ही सीट वरती ठेवून देता. काय करता, तुम्ही तुमचा रुमाल ठेवून देता. ह्याने काय होतं, तुम्ही म्हणता की नाही बाबा ही जागा माझी आहे. तर रुमालाने कशाचं काम केलंय, त्यांनी जागा पकडण्याचं काम केलंय. रुमालाने कशाचं काम केलंय, जागा पकडण्याचं. म्हणजे तिकडे कोणी बसलंय का, नाही बसलं, पण माझं काम इथे या रुमालाने केलंय, जे की जागा पकडणे होते. तसेच काम 0 हा करतो. आपण एक उदाहरण घेऊ. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती की नंबर्स हे कसे लिहिले जातात. एक असतं 1s प्लेस, त्याच्या आधी असतं 10s प्लेस, त्याच्या आधी असतं 100s प्लेस. असं करत करत प्लेसेस असतात. जर मला लिहायचं असेल एखादा नंबर 283, मी काय लिहिल 2, 8, 3. म्हणजे माझ्या 100 प्लेस मध्ये कुठलं डिजिट आहे, तो आहे 2. व्हॅल्यू किती त्याची 2 आहे. 10s मध्ये किती आहे 8 आणि 1s मध्ये किती आहे 3. सो अशा प्रकारे काय झालंय की 100 प्लेस मध्ये 2 ने ऑक्युपाय केलंय, 10s मध्ये 8 नी आणि 1s मध्ये
3 ने. सो मी नंबर कसं लिहिलाय 283. जर मला ह्या नंबरच्या जागेवरती लिहायचं असतं 2083, तर मी काय केलं असतं, वन्स प्लेस मध्ये मी लिहिलं असतं 3, टेन्स मध्ये 8, हंड्रेड्स मध्ये 0 आणि थाउजंड्स मध्ये लिहिलं असतं. सो तुम्ही पाहिलं की हा नंबर आणि हा नंबर दिसायला बऱ्यापैकी सारखा आहे. शून्याचा अर्थ काय होतो की इथे काहीच नाहीये, पण मी जर काहीच नसतं लिहिलं तर हा नंबर कसं लिहायला लागला असता, असा काहीतरी. हा 283 आणि 2083 हे दोन्ही सारखे वाटतात. ह्याच्यातला फरक कळतोय का, नाही कळत आहे. म्हणून त्यासाठी हंड्रेड्स प्लेस मध्ये काही नाहीये, इथे कुठलाच नंबर नाहीये, हे दाखवण्यासाठी आपण कुठला डिजिट वापरलाय, तो डिजिट म्हणजे 0. इथे आपण 0 वापरलाय. म्हणजेच काय केलंय, त्यांनी या हंड्रेड्स ची जी जागा आहे ती धरून ठेवली, ती पकडली. रुमालाने जसं काम केलेलं तसंच हा 0 ही काम करतोय. कळालं तुम्हाला 0चं काय महत्व, काय कळालं. ह्याचं अजून बरेच महत्व आहेत, हे आपण आता पुढच्या आपल्या चॅप्टर्स मध्ये बघू. सध्यासाठी हे लक्षात ठेवा की 0चं एक प्लेस होल्डर म्हणून खूप महत्वाचं काम आहे. ओके, आणि डेसिमल सिस्टीम मध्ये खूप महत्वाची गोष्ट करतो. जसं आपले रुमाल करतो तसंच 0 ही करतो. पुढचे नंबर्स आहेत, त्यांना आपण म्हणतो इंटिजर्स. थर्ड इज इंटिजर्स. त्या इंटिजर्स मध्ये काय काय येतात, इंटिजर्स मध्ये येतात परत आपले नॅचरल नंबर जे आहेत सगळे येतात, 4 सो ऑन 5 6 7 8 9 10. 0 ही येतो. ओके, पण ह्याच्या सोबत येतात नेगेटिव्ह नंबर्स. म्हणजे काय येतो, -1 -2 -3 -4. आणि हे जसं पॉझिटिव्ह साईडला गेलंय तसंच आपण नेगेटिव्ह साईडला ह्याला डॉट्सने रिप्रेझेंट करू की हे इथे थांबत नाहीये, तर हे इथं वाढत चालले किंवा कमी होत चालले, आणि हे इथे राईट साईडला वाढत चालले. सो अशा प्रकारे पॉझिटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्स, 0 आणि नेगेटिव्ह नंबर्स हे सर्व मिळून आपले काय झाले, हे झालेत आपले इंटिजर्स. सो कळाला फरक. फर्स्ट होते आपले नॅचरल नंबर्स, सेकंड होते होल नंबर्स, आणि हे थर्ड नंबर्स, थर्ड टाइपचे नंबर्स कुठले, इंटिजर्स. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, 0 आहे, आणि नेगेटिव्ह नंबर्स. हे लक्षात घ्या की 0 हा ह्याला आपण पॉझिटिव्ह नाही धरत आणि नेगेटिव्ह नाही धरत. ओके, सो हे बेसिक टाइपचे नंबर्स आहेत जे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये शिकले असायला पाहिजे होते. जरी नसतील शिकले किंवा विसरून गेले असू तर आपण आता हे रिवाइज केले चांगल्या प्रकारे. आता नेक्स्ट टाइप ऑफ नंबर्स आहेत जे आपल्याला पहिल्यांदा आपण ऐकू, ते म्हणजे रॅशनल नंबर्स, जो की आपला हा चॅप्टर आता सुरुवात होते. रॅशनल नंबर्स. ओके, सो रॅशनल नंबर्सची बेसिक डेफिनेशन कशी करतो आपण, बेसिकली त्याला कसं रिप्रेझेंट करतो किंवा कसं आपण त्याला डिफाइन करू की रॅशनल नंबर्स असे नंबर्स आहेत ज्यांना आपण m/n ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ओके, m काय आहे ह्याच्यामध्ये, n काय. सो m काय, m आणि हे दोन्हीही इंटिजर्स आहेत. काय ते इंटिजर्स. आता शिकलो आपण जस्ट इंटिजर्स, म्हणजे m आणि n हे इंटिजर्स आहेत. म्हणजे हे काय असू शकतात, नेगेटिव्ह नंबर्स असू शकतात, पॉझिटिव्ह नंबर्स असू शकतात, किंवा 0 असू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की डिनॉमिनेटर मध्ये जो इंटिजर आहे ज्याला आपण n ने रिप्रेझेंट केलाय तो कधीही 0 नसू शकतो. कळलं, म्हणजे हा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो, पण 0 नसू शकतो. बट न्यूमरेटर मध्ये नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि 0 हे तिन्ही चालतात. डिनॉमिनेटर मध्ये का चालत नाही, बिकॉज वी कांट डिवाइड. आपण 0 ने कुठल्याही नंबरला डिवाइड करू शकत नाही, हे मॅथ्स मध्ये चालत नाही. सो ही कंडिशन आपण आता काय पुढे जेव्हा आपण बघू, ही कंडिशन नेहमी फॉलो केली जाते की डिनॉमिनेटर मध्ये कधीही 0 नाही आला पाहिजे. ओके, सो ह्या फॉर्म मध्ये आपण रॅशनल नंबर्सला डिफाइन केलेलं आहे. एक्झाम्पल घेऊ आपण.
मी काही नंबर्स लिहितो, आपण बघू की ते रॅशनल आहेत का नाही. फर्स्ट इज -5/7, सेकंड इज 2, थर्ड इज 120/6, फोर्थ इज 0. हे असे हे 4 नंबर्स घेतलेत. आपण बघू हे रॅशनल नंबर्सची डेफिनेशन फॉलो करतात का नाही करत. तर फर्स्ट नंबर -5/7 न्यूमरेटर मध्ये काय आहे -5, डिनॉमिनेटर मध्ये काय 7. -5 हा एक इंटिजर आहे, येस. 7 इंटिजर आहे, येस. सो हे दोन्ही पण इंटिजर्स असल्यामुळे आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 नसल्यामुळे आपण म्हणू की हा रॅशनल नंबर आहे. सेकंड इज 2. 2 ला आपण कसं लिहू शकतो, एका सिम्पलर फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो की 2/1. 2/1 आणि 2 हे सेमच आहेत. न्यूमरेटर मध्ये माझ्याकडे एक इंटिजर आहे, डिनॉमिनेटर मध्ये माझ्याकडे एक इंटिजर. सो दिस इज अ रॅशनल नंबर अगेन. सिमिलरली 120/6 न्यूमरेटर मध्ये इंटिजर आहे, डिनॉमिनेटर मध्ये इंटिजर आहे, येस. दिस इज ऑल्सो एन रॅशनल नंबर. आता 0 हा रॅशनल नंबर आहे का नाही, सो ह्याचं उत्तर आहे येस, इट इज अ रॅशनल नंबर अगेन. म्हणजे 0 ला मी असं लिहू शकतो की 0/1. न्यूमरेटर मध्ये 0 चालतो का, चालतो. डिनॉमिनेटर मध्ये 0 आहे का, नाहीये. सो हा पण एक रॅशनल नंबर आहे. सो आपण शिकलेलो आहोत की रॅशनल नंबर्स कसं डिफाइन करतो आणि उदाहरण पण घेतले त्याच्यामध्ये. कुठले कुठले उदाहरण आपले रॅशनल नंबर्स आहेत, कुठले नाहीये त्याच्यामध्ये पाहिलेत का आपण, नाही पाहिले, बिकॉज ते आपल्या एका वेगळ्या टॉपिक मध्ये येतील, त्यांना आपण म्हणू इररॅशनल.